आली होती तुळस, त्याला घालत होती पाणी. आधी होती आई वडिलांची ताट. नाही येतो पण आज मार्केट फिरायला. बस बस बस. मला नवरी सारखं सजवण्याची फिलिंग येते डायरेक्ट. हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज ना सुट्टी आहे, त्यामुळे मी एवढी निवांत तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी. कालची संक्रांतीची सुट्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शन होतं. बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये इलेक्शन असल्यामुळे ना मी पण निवांत तिकडे स्कूलला सुट्टी होती आणि मग मी ठरवलं की गुरुवार आहे, आपलं मार्गशीर्ष महिन्याचं महालक्ष्मीचं उद्यापन पण राहिलं आहे आणि आता संक्रांतीचं हळदी कुंकू पण करावं लागणार. म्हणून म्हटलं की चला छान सुट्टी मिळालेली आहे, तर या सुट्टीचा आपण फायदा घेऊया दिवस वेस्ट न करता. तर त्याच तयारीला मी लागली. घरातलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर स्किन केअर करून मी निघालेली आहे बाहेर. कारण म्हटलं वाण वगैरे घेऊन येऊ, काही पूजेचं सामान वगैरे घेऊन येऊ, म्हणजे कसं घाई गडबड नाही होणार. तर स्किन केअरमध्ये मी सिरम लावलं पिलग्रीमचं, डॉक्टर रशेल यांची सनस्क्रीम लावली आणि हा शुगरचा पॉप नावाचा लिप बाम आहे, तुम्हाला प्रचंड आवडला. मी मार्केटमधनं 120 रुपयाला घेतलेला आहे. खूप सॉफ्ट आणि शायनी राहतात लिप्स याच्यामुळे पूर्ण दिवसभर आणि एक छान मस्त पिंकिश शेड पण आपल्या लिप्सला येऊन जातो. थोडा पिगमेंटेड आहे पण छान आहे, म्हणजे तुम्ही घेऊ शकतात आणि मार्केटला 120ला मिळतो. ऑनलाईन मला काही माहिती नाही काय प्राईज आहे. तर आज निधी नव्हती, त्यामुळे आम्ही दोघीच निघालेलो होतो मार्केटला. निधीला आईकडे पाठवलेलं होतं कारण दादा आणि वहिनी आलेले होते, त्यामुळे तिला मामाबरोबर राहायचं होतं. तर आम्ही दोघंच आलो, त्यामुळे मी थोडी निवांत होती, कारण ती सोबत असली ना मग तिच्याकडे अर्ध लक्ष असतं, ती शॉपिंग पण करू देत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मजा नाही येतो पण आज मार्केट फिरायला. फुले मार्केटला आलेलो आणि इलेक्शन असल्यामुळे इतका शुकशुकाट होता ना. बऱ्यापैकी दुकानं ओपन होती, पण जे मेन दुकान असतात ना ठेल्यावाले, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग करण्यासारखं काहीच नव्हतं जास्त. त्यामुळे मग मला असं मज्जा नाही येत होती. नेहमी फुले मार्केटमध्ये स्ट्रीट शॉपिंगची सवय झालेली ना बऱ्यापैकी, त्यामुळे एक होलसेलचं दुकान दिसलं आणि मग इथून आम्ही वाण घ्यायचं ठरवलं. तर खूप साऱ्या व्हरायटी आहे. जे कोणी जळगावचे असतील ना तर त्यांनी या दुकानात किंवा फुले मार्केटला खाली जे बेसमेंटमध्ये होलसेलचे दुकानं असतात ना तिथून घेतलेलं आहे. काहीतरी एन जनरल स्टोअर्स म्हणून आहे, मी नाव वाचायचं विसरली, पण वरती आता मी बॅग्स दाखवते आहे ना तेव्हा थोडं थोडं नाव दिसतं आहे, काहीतरी एन जनरल स्टोअर म्हणून आहे ते. तर तुम्ही इथे घेऊ शकता. खूप जास्त फरक पडतो. 180ची पर्स 130ला किंवा 80 रुपयाचं 20 रुपयाला 30 रुपयाला असं मिळेल. 150ची 80 रुपयाला असं या पद्धतीचा भरपूर फरक आहे. तर तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकतात. त्यानंतर चंदुलाल रसवंतीमधला आम्ही रस पिला. पुरे मार्केटला आल्यानंतर आम्ही हा रस पितो म्हणजे पितो. एकच आहे का? दोन घरी आहेत, 2-3 घरी आहेत की 5 घेऊ का? 5 दे ना. मार्केटमधनं फक्त बॅग्सची शॉपिंग झाली. यांच्यासाठी एक कॉलेज बॅगसारखी बॅग घेतली, शोल्डर बॅग. त्याच्यानंतर एक स्लिंग बॅग घेतलेली, एक दीदीसाठी टिफिन बॅग घेतलेली आणि बाकी वाण देण्यासाठी पण छान पाउचेस घेतलेले होते, ते मी पुढे दाखवतेच तुम्हाला. त्याच्या आधी मी महालक्ष्मीची पुस्तकं देण्यासाठी पण घेतली आणि मग घरी आलो. तर ही बघा, ही सुंदर अशी वारली पेंटिंगमधली मी निधीसाठी टिफिन बॅग घेतली, कारण तिच्यासाठी जी आधी घेतलेली होती ना ती खराब झाली. ही स्ट्रीट शॉपिंग करताना 150ला आहे आणि त्या दुकानात मला फक्त 80 रुपयाला मिळालेली आहे. तर तुम्ही ही बॅग घेऊ शकतात आणि क्वालिटी एक नंबर आहे, क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही प्राईस कमी असल्यामुळे. ही बॅग देखील 200च्या आसपास तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगला मिळते, पण होलसेलच्या दुकानात मला फक्त आणि फक्त 130 रुपयाला मिळालेली आहे. म्हणजे असं दिन बन गया. आपल्याला एखादी छान क्वालिटीतली वस्तू एकदम स्वस्तात मिळाली ना, आपल्या लेडीजचं असं असतं की म्हणजे अरे बापरे, इतका आनंद असतो ना की चला इतकी छान गोष्ट मिळून गेलेली. मलाही तसंच झालेलं होतं की वाव, खूप भारी झालं आज, मला इतक्या स्वस्तात मस्त अशा वस्तू मिळाल्या तर. आणि हे वाण देण्यासाठी घेतलेलं होतं मी. तर हे
असं जर बघायला गेलं ना तर 60-70 रुपयाच्या आसपास एक पाऊच मिळतं, कारण याला डबल चेन आहे. तर हे ना मला काहीतरी 20 रुपयाला एक मिळालेलं, कारण मी डझनच्या आसपास घेतलेले होते. आणि छान सुंदर सुंदर कलर होते याच्यामध्ये. डिझाईन पण छान होती, सिम्पल अँड सोबर. प्लस कॅरी करायला पण छान आहे, म्हणजे मोबाईल पण ठेवू शकतो, थोडंसं आपलं 1-2 सामान पण याच्यामध्ये बसेल. तर खूप स्वस्तात मस्त मला मिळालं आहे सगळं. हा जो लव्हेंडर शेड आहे ना, तो काय माहिती कसं काय माझा फेवरेट झाला. मला आधी आवडायचं पण आता इतकं आवडायला लागलेलं आहे, म्हणून त्या शेडमधली आणि आता सध्या ट्रेंडमध्ये असलेली ही साडी मी आईकडनं गिफ्ट घेतली. म्हणजे कलर मला हवा होता, बाकी सगळी जी डिझाईन वगैरे ना ती आईच्या चॉईसची होती. आणि ही साडी मिशोला अवेलेबल आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर सगळी तयारी केली मी, ताटं वगैरे सगळे रेडी करून ठेवलेले होते. ऐन वेळेवर घाई व्हायला नको, किचन बऱ्यापैकी आवरून घेतलेलं होतं, पसारा चांगला दिसत नाही मला म्हणून. आणि पूजेची सुंदर अशी मांडणी केलेली होती. देवीचं इतकं सुंदर बघून असं वाटतं की बघतच राहावं. आणि ते नाही का, सुंदर निरागस हे रूप तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे, असं म्हणावं असं वाटतं मला. चला, हा एक पार्ट वेगळा आहे भक्तीचा. त्याच्यानंतर सगळे आलेले होते बऱ्यापैकी, आणखी 2-3 लोक येणार होते पण उशीर होत होता, म्हणून मी हळदी कुंकू स्टार्ट केला. आधी हळदी कुंकू दिलं, त्याच्यानंतर ओटी भरली आणि त्याच्यानंतर ना मग मी जे पाउचेस आणले होते ते दिले. आता मी खूप जास्त, मला स्मॉल सर्कल जास्त आवडतो, खूप गचगच मला नाही आवडत. एकटीची एकटी वाट असते, सगळं मॅनेज होत नाही, त्यामुळे लिमिटेड लोकांनाच मी इन्व्हाइट करते नेहमी. मला गोंधळापेक्षा नेहमी जिव्हाळा जास्त महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे मला स्मॉल सर्कल नेहमी बेस्ट वाटतो. स्वतःसाठी म्हणा किंवा मी सजेशन पण तेच देईल की स्मॉल सर्कल ठेवा. कानात असं हळूहळू मेव 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 करून सांगून द्या, म्हणजे त्यांना पटकन काकांचं नाव जरी आठवलं तरी चालून जाईल. मग दारी होती तुळस, त्याला घालत होती पाणी. आधी होती आई वडिलांची ताणी, नंतर झाली राजेश पंतांची राणी. अरे वा, छान 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 छान. चला तुम्ही घ्या. बगीचे मी बंद, तुषार आपने दिल के अंदर. नाही नाही नाही. हत्तीचे पाय खाली माती, दीपक माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. छान, घे लवकर. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, देवेंद्र नावाचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी खास. अरे वा, छान 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 छान. उखाणे स्पर्धा वगैरे झाल्यानंतर लहान मुलं एकत्र जमले की त्यांचं अशी भांडणं होतात, किंवा मग खेळण्यासाठी इतके उतावळे असतात एकमेकांबरोबर, आणि असे भेटतात की कधी भेटलेलेच नसतात, आणि खेळून खेळून वैतागले, एकच गोष्ट हवी असली की मग असे त्यांचे भांडणं होतात. तर हे झोक्यावरनं या सगळ्या मुलींचे असेच भांडणं चाललेले होते. 1 बाय 1 खेळत होत्या, पण मध्ये मध्ये त्यांचे असे भांडणंही चाललेले होते. आणि झोका असा झुलवण्यापेक्षा असा गोल गोल फिरणं, तेच त्या सगळ्यांना मजा येत होती. आणि अशातच ना गप्पा वगैरे करत करत प्रोग्राम संपायची वेळ झाली, आणि बाय बाय या ठिकाणी आम्ही सगळे करत आहोत एकमेकींना. छान वाटलं भेटून, खूप दिवसानंतर भेटून मस्त वाटलं एकदम. असं भेटून खूप बाणे शोधायचे चालले होते, पण आज फायनली भेट झाली आपली. खूप मजा आली आम्हाला पण. चलो, काळजी घे. काय होतं सांग मला. आम्ही सगळे वॉकिंग डिस्टन्सला राहतो, पण भेटणं पॉसिबल होत नाही. एक मैत्रीण जी आहे ती मुंबईवरून आलेली होती, ही जी रेड ड्रेसमध्ये आहे करिश्मा. तर खास तिच्यासाठी मी हे आजच्या दिवशी हे ठेवलेलं होतं की आजच करूया, कारण ती नंतर मुंबईला गेली तर भेटणं होणार नाही. सगळ्यांना बाय वगैरे करून झाल्यानंतर ही माझी मैत्रीण आहे प्राजक्ता, खूप छान आर्टिस्ट आहे, मेहंदी आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, प्लस ही ज्वेलरी मेकिंग पण आहे, डिझायनर ज्वेलरी खूप सुंदर बनवते. तसंच हिने हा जो मकर संक्रांतीसाठी साज असतो ना हलव्याचा, तो हलव्याचे दागिने पण खूप सुंदर बनवलेले होते. आणि सगळा प्रोग्राम झाल्यानंतर ॲक्च्युली तिची मेहंदीची ऑर्डर होती ना, त्याच्यामुळे ती लेट आली आणि मग माझा हा प्रोग्राम
आत्ता सुरू झाला. फिलिंग येते डायरेक्ट. छान दिसतात ना. आधी असं ठरलं होतं की फक्त मी ज्वेलरी घालेल आणि मी छान फोटोशूट वगैरे करून घेईल, पण ती म्हटली की नाही निधीला पण घालू आपण. आणि मग निधीला पण बऱ्यापैकी सगळी ज्वेलरी वगैरे घातली. निधीला याआधी मी बोरनान वगैरे केलेलं आहे, तेव्हा हलव्याचे दागिने घातले, पण लग्नाला 9 वर्ष झाले. मी कधीच असं हळदी कुंकवात केलेत, पण असे कधीच छान तयार होऊन हलव्याचे दागिने घालून कधीच मी तयार झालेली नव्हती. आणि माझ्या मनातही म्हणजे असं नाही की आज असं होईल. बस असं फोटो पाहिलं ना कोणाचं की मला वाटतं की काश आपण पण घालायला भेटलं असतं तर किती छान झालं असतं. आणि हल्ली असं होतं आहे ना की जस्ट मला असं वाटतं की काश म्हणजे मॅनिफेस्ट होऊन जातं आहे ते, आणि मला ती गोष्ट मिळते. आता कोइन्सिडन्स म्हणा किंवा माझे स्ट्रॉंग विल पॉवर म्हणा, तर ह्या गोष्टी अशा ऑटोमॅटिकली जवळ येतात. तर यांच्यासाठी पण एक छान मस्त राजेशाही टाईप तिने हलव्याचा हार दिलेला होता मोठा, तो पण त्यांनी घेतला आणि आमचं तिघांचं छान फोटोशूट झालं. त्याच्यानंतर मग माझं पण या पद्धतीने छान शूट करून घेतलं. याचे जे क्लिप आहेत त्या मी इंस्टाग्रामला शेअर केलेले आहेत. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर खाली ID देते आहे, तिथे जाऊन तुम्ही शेअर करू शकतात. आणि मग आम्ही सुंदर असे हे जे फोटो आहेत ते पोस्ट केले. कसे वाटले फोटो मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या तिघांचे. आणि खरंच म्हणजे खूप सुंदर फोटोशूट झालं तिच्यामुळे. आणि हे सगळं करत मला जवळजवळ 11 वाजले. मैत्रिणी 10:30ला घरी गेली. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, पूजा वगैरे उचलली मी, आणि मग हे सगळं आवरायला घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं. म्हटलं हे जर आपण दुसऱ्या दिवसावर ठेवलं तर संध्याकाळ होईल आणि शाळेत 2 दिवसाचा वर्कलोड असेल, त्यामुळे जीव प्रचंड थकून जाईल. म्हणून जे आहे जसं आहे तसं पटापट आवरून घेऊया, म्हणजे जास्त घर घाण दिसणार. म्हणून मी रात्री 11 वाजता हे घर झाडत होती. किचन वगैरे आवरून झालं आणि हॉलमधलं सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं होतं, फक्त झाडू मारायचा राहिलेला होता, तेवढं मी फरशी झाडून घेतली. पुसायचंही चाललं होतं पण म्हटलं नको, कारण निधीचं थोडी किरकिर करायला लागली होती. म्हणजे मुलांचं असं असतं की थकून जातात ते आणि मग नंतर थोडेसे पॅनिक होतात. म्हणून मग ती माझी वाट बघत होती की मम्मी येईल आणि मला झोपवेल. तिचे पप्पा होतेच जवळ, पण तिला माझ्याच जवळ झोपायचं होतं त्या दिवशी. त्यामुळे मग म्हटलं की चला आता खूप झालं, कारण मला थोडं किचन पण आवरायचं राहिलेलं होतं. त्यामुळे मी हे पटापट सगळं आवरायला घेतलं. आणि ना आपण असं पूजा वगैरे काही करतो ना त्या दिवशी खूप जास्त एनर्जी आपल्यामध्ये येते. काय माहिती आपल्या बायकांमध्ये असं काय असतं की आपल्याला जास्त एनर्जी येऊन जाते या सगळ्या प्रोग्राममध्ये. थकवा कुठेच जाणवत नाही. बघा 10 मिनटं झाले, सगळं आवरून झालं. 11 वाजता मी लागलेली. सगळं हॉल वगैरे मी एकदम क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर किचनही मी सगळं आवरलं होतं. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मला कितीही वाजले, रात्रीचे 12 वाजू दे, 1 वाजू दे किंवा 2-3 वाजू दे, पण मला नेहमी किचन क्लीन करून झोपायला आवडतं, जेणेकरून सकाळ जी आहे ती प्रसन्न होईल. आत्ता मी रिलॅक्स बसली आणि जेवण झाल्यानंतर मी 45 मिनिटांनंतर पाणी पिते. त्यामुळे पाणी घेतलेलं होतं आणि छान म्हणजे मला सगळं सीन आठवून ना की आजचा दिवस म्हणजे जे एक्सपेक्ट नव्हतं ते सगळं असं घडत गेलं, फक्त मनात होतं आणि मला ते आठवून छान वाटत होतं. आणि त्यामुळे चेहरा अजूनही माझा थकलेला जरी असला तरी आतून मला खूप छान फ्रेश फील होत होतं. आणि हे सगळं देवीचं वगैरे पीस नेकलेस वगैरे तो सगळा मी बाजूला ठेवला आणि म्हटलं की चला आता ते उद्या ठेवूया. आणि आत्ता चेहऱ्यावर जरी थकवा दिसत असला तरी मेकअप म्हणजे चेहरा वगैरे मला क्लीन करून झोपायचं आहे, कारण असं झोपलं तर पिंपल्स येतील. आत्ता कुठे चेहरा थोडासा ओके होतो आहे. आणि माझ्या मागे मला शूट करता दिसलं की अरे निधीने आणि या बाकीच्या मुलांनी बेडरूममध्ये खेळणे पसरवून ठेवले, ते पण आवरायचे आहे. म्हटलं ठीक आहे उद्या आवरू, काही टेन्शन नाही. तर कारण टेन्शन घेऊन तर काही पसारा कमी होणार नाही. म्हणून चला तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.